नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत हॉटेलसारखी तंदूर घरी कशी बनवायची ती. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 कप मैदा आणि त्याच कपाने 1 कप दही घालायचं त्याच्यामध्ये. एक चमचा साखर, 1 चमचा मीठ, 1 चमचा तेल आणि पाव चमचा सोडा टाकायचा आहे. आता याला छान मळून घेऊ आपण. आता थोडं पाणी घालून छान याचा गोळा तयार करून घ्यायचा. आता आपलं मैदा मळून झालेला आहे. आपण याला 1 तासासाठी झाकून ठेवून देऊ. 1 तासानंतर पाहू शकता तुम्ही आपला मैदा छान सेट झालेला आहे. याला थोडंसं तेल लावून पुन्हा मळून घेऊ आणि आता याचे तंदूर बनवू. तंदूर बनवण्यासाठी मैदा लावून आपण याला पोळीसारखं लाटून घेऊ. आपली तंदूर आता लाटून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अशी थोडी पातळसरच लाटायची आणि एका साईडनं त्याला पाणी लावून घ्यायचं. इकडं आपला तवा गरम झालेला आहे. त्याच्यावर आता हे आपण तंदूर भाजून घेऊ. आता एका साईडनं भाजली छान की आपला तवा असा उलटा करायचा आणि त्याला छान भाजू द्यायचं खालून. आता भाजल्यावर याला आपण काढून घेऊ चिमट्याच्या सहाय्याने आणि पुन्हा गॅसवर भाजू त्याला, म्हणजे आपली छान कडक तंदूर तयार होईल. आणि आता आपण याला तूप लावून घेऊ. तयार आहे आपली हॉटेलसारखी छान तंदूर.